नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप मस्त असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली, ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर ही मी 2 तासासाठी भिजत घातली होती। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये 1 तास तुम्ही भिजत घातली तरी चालेल। डाळ छान फुलली आहे। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर इथे डाळीतलं सगळं पाणी काढून टाकलं आहे। आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, थोडंसं आलं घातलं आहे, चिमूटभर हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा साखर घातली आहे आणि यानंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालते। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना खूप कमी पाणी घालायचं आहे। तर हे पहा असं घट्टसर आहे। वाटताना जर चुकून तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर यामध्ये 2 चमचे रवा घाला आणि झाकून 10 मिनिटं ठेवून द्या। आता इथे मला पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून इथे मी साधारण 2 चमचे पाणी घातलं आणि मिक्स करून घेते। तर हे असं आपल्याला हवंय पहा। आता असं विस्करने हे बीट करून घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं, ज्यामुळे आपला नाश्ता हलका आणि जाळीदार व्हायला मदत होईल। तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। इथे हे असं 3 ते 4 मिनिटं फेटून घेतलं मी, यामुळे पहा पीठ छान हलकं झालं आहे। आता इथे मी एक केक टिन घेतला आहे, त्याऐवजी तुम्ही एखादी पसरट प्लेट घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेतला तरी चालेल। याला आता तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। याला आता बाजूला ठेवूया आपण आणि इथे आता मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले आणि यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। यामध्ये अशी जाळी घरात असते ती उलटी ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर एखादी प्लेट उलटी इथे ठेवली तरी चालेल। हे पाणी इथे झाकण ठेवून मी गरम करण्यासाठी ठेवते। तोपर्यंत इथे जे आपण पीठ तयार केलं होतं त्यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। इनोवरती इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घालते। तर आज आपण इन्स्टंट ढोकळा बनवतोय, जो आपण बेसनपासून न बनवता मुगाच्या डाळीपासून बनवला आहे। इनो घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या पिठामध्ये इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि ही प्रोसेस फास्ट करायची आहे, कारण मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला हे केक टिनमध्ये घालून वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। सगळं मिश्रण मी केक टिनमध्ये काढून घेतलं। आपण आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं, तर त्यामध्ये आता हा केक टिन ठेवायचा आहे आणि आपल्याला 8 ते 10 मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। आपला ढोकळा वाफवला जातोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले, यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं, इथे 1 चमचा मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं घातलीत, हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून यामध्ये घातल्यात मी 2 ते 3। सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं। चिमूटभर हिंग घातला इथे, आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं, अर्धा चमचा साखर घातली आणि पाव चमचा इथे मी मीठ घातलं। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे
आणि यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। तर मस्त आंबट, तिखट आणि थोडंसं गोड असं आपलं हे पाणी किंवा ही फोडणी तयार झाली आहे। इथे आपला ढोकळासुद्धा शिजला असेल, 10 मिनटं झाले आहेत, पाहूया। ढोकळा इथे छान शिजला आहे। इथे पहा, सुरी मी सेंटरला अशी इन्सर्ट करते आहे। सुरी क्लीन आली आहे, म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत शिजला गेला आहे। ढोकळा आता आपण थंड करूया। ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे पूर्ण थंड झाला ढोकळा। आता याच्या आधी कडा सोडून घ्यायचे आहेत। तर या रेसिपीने खूप मस्त असा ढोकळा तयार होतो। जर बेसनचा ढोकळा कोणाला चालत नसेल तर तुम्ही असा मुगाच्या डाळीचा हलका असा ढोकळा बनवू शकता, चवीला अप्रतिम लागतो। तर ढोकळा असा मी काढून घेतला। याची जाळी तुम्ही पाहू शकता जवळून। तर आता हा ढोकळा असाच उलटाच ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला फोडणी घालायची। तर पहा किती स्पॉन्जसारखा ढोकळा तयार झाला आहे आपला। आता यावरती मी फोडणी घालते। तर ही सगळी फोडणी आपल्याला याच्यावरती पसरवून घ्यायची आहे। पुढे आपण ढोकळ्याची स्पेशल अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळी फोडणी ढोकळ्यावर घातल्यानंतर 5 मिनटं ढोकळा असाच ठेवून द्यायचा आहे, म्हणजे फोडणी ढोकळ्यामध्ये मुरली जाते। आणि 5 मिनटानंतर आपण हा कट करूया। आता मी ढोकळा असा कट करते, याचे पीसेस कट करून घ्यायचे। तुम्हाला पाहतानाच कळत असेल हा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे तो। मार्केटपेक्षाही मस्त असा ढोकळा या रेसिपीने घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। इथे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते, पहा याची जाळी। आता आपण ढोकळ्याची स्पेशल चटणी तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घेतली आहे। यानंतर आलं घालायचं आहे, हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घातला आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। यानंतर आपण जो ढोकळा बनवला त्यातलेच 2 पीस यामध्ये घालायचे आहेत, यामुळे आपली जी चटणी आहे ती घट्ट व्हायला मदत होईल। आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर पाहू शकता अगदी हिरवीगार अशी आपली स्पेशल ढोकळ्याची चटणी तयार आहे। या ढोकळ्याच्या चटणीबरोबर मी हा मस्त असा जाळीदार मुगाच्या डाळीचा ढोकळा सर्व केला आहे। तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।